आज आपण एका अशा प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत ज्याने मला नेहमीच विचार करायला लावला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी प्रचंड विद्वान व्यक्ती, कायद्याचे अभ्यासक, आधुनिक भारताचे शिल्पकार, अशी व्यक्ती महात्मा ज्योतिराव फुलेंना आपलं गुरु का मानत असेल? हे नातं फक्त आदराचं होतं की त्यामाने काहीतरी अधिक खोल वैचारिक धागे होते? याच उत्तर शोधण्यासाठी आपण फुले आणि आंबेडकर, सामाजिक क्रांतीचे शिल्पकार या स्रोताचा आधार घेणार आहोत. आजचा आपला उद्देश या दोन महापुरुषांमधील नात्याची केवळ उजळणी नाही, तर त्यातील लपलेले कंगोरे शोधणे आहे. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण त्याचं उत्तर आपल्याला फक्त या दोन व्यक्तींबद्दल नाही सांगत, तर संपूर्ण भारतीय सामाजिक बदलाच्या प्रक्रियेबद्दल काहीतरी सांगतं. हे नातं समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला त्या काळाच्या अंधारात डोकावून पाहावं लागेल. आपल्या स्रोतात त्या परिस्थितीचं एक वर्णन आहे. माणसाचा जन्म त्याचा दर्जा ठरवत होता. ज्ञानावर कुलूप, पाण्यावर पहारा, मंदिरावर बंदी आणि मनुष्यत्वावर अंधार होता. विचार करा, ही फक्त अलंकारिक भाषा नाहीये. हे वास्तव होतं. हो, ते त्या काळाचं वास्तव होतं. अशा काळात एका व्यक्तीने एक छोटीशी ठिणगी पेटवली आणि दुसऱ्या व्यक्तीने त्या ठिणगीचं एका राष्ट्रीय क्रांतीच्या बनव्यात रूपांतर कसं केलं, याची ही गोष्ट आहे. क्रांतीची ठिणगी. मला हे खूप आवडलं. चला मग याच ठिणगीपासून सुरुवात करूया. महात्मा फुले यांनी नेमकं असं काय केलं ज्याला आपण क्रांतीची सुरुवात म्हणू शकतो? त्यांनी एक अतिशय साधं पण त्या काळातलं सर्वात धोकादायक काम केलं. प्रश्न विचारले. हो, त्यांनी अशाच गोष्टींवर प्रश्न विचारले ज्यांना परंपरा किंवा धर्म म्हणून शतकानुशतके स्वीकारलं गेलं होतं. त्यांनी विचारलं, देवाने जर सर्व माणसांना समान बनवलं, तर मग काही लोक जन्माने श्रेष्ठ आणि काही जन्माने कनिष्ठ कसे काय ठरतात? आज आपल्याला हा प्रश्न कदाचित साधा वाटेल. हो, पण त्या काळात धर्माच्या आणि परंपरेच्या नावाखाली चालणाऱ्या व्यवस्थेच्या छाताडावर केलेला हा थेट प्रहार होता. म्हणजे त्यांनी थेट त्या व्यवस्थेच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. पण केवळ प्रश्न विचारून बदल होतो का? नाही, आणि म्हणूनच फुले तिथेच थांबले नाहीत. त्यांचा दुसरा आणि अधिक शक्तिशाली विचार होता की जात व्यवस्था हा काही दैवी नियम नाही, तो माणसाने माणसावर केलेला अन्याय आहे. ही एक वैचारिक बॉम्बेक होती. अच्छा, त्यांनी शोषणाला धार्मिकतेच्या आवरणातून बाहेर काढलं आणि त्याला निव्वळ अन्याय म्हणून लोकांसमोर ठेवलं. फुले यांचं मोठेपण यात आहे की त्यांनी फक्त समाजाच्या आजाराचं निदान नाही केलं, तर त्यावरचा पहिला उपचारही सांगितला. आणि तो उपचार होता शिक्षण. या दोन्ही व्यक्तिमत्वांमधला समान आणि कदाचित सर्वात मजबूत धागा आहे. फुले म्हणाले होते, शिकाल तर टिकाल. किती सोपं आणि प्रभावी वाक्य आहे. पण त्यांचं एक दुसरं वाक्य आहे जे मला अधिक विचार करायला लावतं. शिक्षण हे स्वतंत्रतेचं पासपोर्ट आहे. म्हणजे शिक्षण नसेल तर तुमची ओळखच गुलामगिरीची असेल. अगदी. आणि ह्याच विचाराला बाबासाहेबांनी एका वेगळ्या उंचीवर नेलं. दोघांसाठी शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्याचं साधन किंवा साक्षरता नव्हती. बरोबर. शिक्षण म्हणजे स्वतःच्या गुलामीची जाणीव करून देणारा आरसा होता. शिक्षण म्हणजे अन्याय ओळखण्याची दृष्टी आणि त्याला आव्हान देण्याची ताकद. म्हणूनच बाबासाहेब म्हणाले, शिकलेला समाज कधीच गुलाम राहत नाही. फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, तर आंबेडकरांनी शिक्षणाला शोषितांच्या हातातलं सर्वात प्रभावी शस्त्र बनवलं. पण हे शस्त्र सर्वांसाठी उपलब्ध होतं का? विशेषतः स्त्रियांसाठी, ज्यांना तर त्या काळात माणूस म्हणूनही पूर्णपणे ओळख नव्हती. तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे. आणि इथेच या दोन महापुरुषांमधलं नातं अधिक स्पष्ट दिसतं. त्या काळात स्त्रियांची स्थिती भयावह होती. बालविवाह, शिक्षणाचा अभाव, पतीच्या मृत्यूनंतर केशवपन करून कुरूप बनवणं आणि आयुष्यभर अपमान सहन करत जगणं हे त्यांचं नशीब होतं. अशा परिस्थितीत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे केलं ते कल्पनेच्या पलीकडचं होतं. त्यांनी मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. हो. आणि ते सोपं नक्कीच नव्हतं. आपण ऐकतो की सावित्रीबाई शाळेत जाताना लोक त्यांच्यावर दगड, चिखल, शेण फेकत असत. विचार करा, केवळ मुलींना शिकवण्याच्या गुन्ह्यासाठी त्यांना हा त्रास सहन करावा लागत होता. हो, आणि त्यांनी केवळ शाळा उघडून थांबले नाहीत, तर विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. त्यांनी सामाजिक पातळीवर एक वादळ निर्माण केलं. आता याला बाबासाहेबांच्या कार्याशी जोडून पाहूया. बाबासाहेबांनी हाच लढा पुढे नेला, पण त्यांनी त्याला एक अशा पातळीवर नेलं जिथे त्याला कोणी नाकारू शकणार नाही. कायद्याच्या पातळीवर. अगदी, कायद्याच्या पातळीवर. त्यांनी हिंदू कोड बिलसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. हिंदू कोड बिल
आपण हा शब्द अनेकदा ऐकतो, पण अनेकांना त्याचा नेमका अर्थ आणि महत्त्व माहीत नसतं. तो संघर्ष नेमका कशासाठी होता? तो संघर्ष होता स्त्रियांना माणूस म्हणून त्यांचे हक्क देण्यासाठी. विचार करा, त्या कायद्याआधी स्त्रियांना वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीत कोणताही वाटा नव्हता. काहीच नाही. त्यांना स्वतःच्या इच्छेने घटस्फोट घेण्याचा अधिकार नव्हता. एका पुरुषाला अनेक लग्न करण्याची परवानगी होती. बाबासाहेबांनी या बिलाद्वारे स्त्रियांना संपत्तीचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार आणि बहुपत्नीत्वाला विरोध करणारे कायदे आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी फुले यांनी सामाजिक स्तरावर सुरू केलेल्या लढ्याला संवैधानिक संरक्षण दिलं. बरोबर. एकाने दार उघडलं तर दुसऱ्याने त्या दारातून आत येण्याचा रस्ताच पक्का करून टाकला. वा, म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत जसा सामाजिक पातळीवरचा लढा त्यांनी कायदेशीर पातळीवर नेला, तसंच काहीसा शोषित वर्गाच्या हक्कांबाबतही झालं का? जसं की पाण्याच्या अधिकाराचं उदाहरण घेऊया. उत्कृष्ट मुद्दा. पाण्यासारखी मूलभूत गोष्ट, पण त्यावरही माणसाने बंधनं घातली होती. आपल्या स्रोतात एक हृदयस्पर्शी उदाहरण आहे. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजासाठी खुला केला. स्वतःच्या घरातला? हो, ही केवळ एक कृती नव्हती, हा एक संदेश होता. ते म्हणाले होते, माणसाला पाण्यापासून दूर ठेवणं म्हणजे त्याला जगण्यापासून दूर ठेवणं. ही एक वैयक्तिक आणि प्रतिकात्मक क्रांती होती. आणि बाबासाहेबांनी याच प्रतिकात्मक क्रांतीला एका देशव्यापी आंदोलनाचं स्वरूप दिलं. बरोबर. चौदार तळ्याचा सत्याग्रह. बरोबर. चौदार तळ्याचा सत्याग्रह हा फक्त पाणी पिण्यासाठीचा लढा नव्हता. तो नागरिक हक्कांसाठीचा जाहीरनामा होता. अच्छा. बाबासाहेबांनी सांगितलं की जे सार्वजनिक आहे त्यावर कायद्याने सर्वांचा समान हक्क आहे आणि तो हक्क आम्ही बजावणारच. इथे तंत्र तेच होतं जे फुले यांनी वापरलं, व्यवस्थेला थेट आव्हान देणं. पण व्यासपीठ बदललं होतं. फुले यांनी स्वतःच्या घरातून सुरुवात केली. बाबासाहेबांनी तो लढा रस्त्यावर आणला आणि कायद्याच्या मैदानात जिंकला. पुढे जाऊन त्यांनी संविधानात अस्पृश्यता निवारणाचा कायदा आणला. आणि आरक्षणाची तरतूद केली. हो, आरक्षणाची तरतूद करून हजारो वर्षांच्या अन्यायावर कायदेशीर उपाय शोधला. हे ऐकून असं वाटतंय की या दोघांच्या कार्याची तुलना करणं चुकीचं आहे. उलट ते एकाच मिशनचे दोन महत्वाचे टप्पे आहेत. पण तरीही काही लोक म्हणतात की फुले यांनी बी पेरले आणि आंबेडकरांनी वृक्ष उभा केला. हे रूपक योग्य आहे का? की असं म्हणणं म्हणजे बाबासाहेबांच्या स्वतःच्या मूळ विचारांना आणि त्यांच्या अलौकिक कार्याला कमी लेखण्यासारखं आहे? हा खूप छान आणि थोडा अवघड प्रश्न आहे. बी आणि वृक्ष हे रूपक नात्याची सुरुवात आणि शेवट दाखवतं, पण त्यातील गुंतागुंत नाही दाखवत. बरोबर. मी याकडे असं पाहतो, फुले यांनी समाजाच्या आजाराचं अचूक निदान केलं. त्यांनी सांगितलं की हा आजार जातीव्यवस्था आहे. त्यांनी काही प्राथमिक उपचारही सुरू केले. बाबासाहेब ते त्या आजारावरचे स्पेशलिस्ट सर्जन होते. वा. त्यांनी त्या आजाराचं केवळ निदान स्वीकारलं नाही, तर त्यावर संविधान नावाचे कायमस्वरूपी ऑपरेशन केलं. त्यामुळे आंबेडकरांचं कार्य हे केवळ फुले यांच्या कार्याचा विस्तार नव्हता, तर त्याला एका वेगळ्या बौद्धिक आणि कायदेशीर उंचीवर नेणारं एक स्वतंत्र आणि तितकंच महान कार्य होतं. आणि हे नातं स्वतः बाबासाहेबांनी कसं पाहिलं? त्यांनी याबद्दल कधी काही लिहिलंय किंवा बोललंय का? हो, आणि तेच सर्वात महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी कधीही हे श्रेय लपवलं नाही. उलट मोठ्या अभिमानाने मान्य केलं. त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे, महात्मा फुले हे भारतीय समाजाच्या नव्या क्रांतीचे जनक आहेत. जनक? जनक हा शब्द खूप मोठा आहे. याचा अर्थ त्यांच्यानंतरच्या सर्व सामाजिक चळवळींचा उगम ते फुले यांच्या विचारात पाहतात. त्यांनी इंग्रजीतही म्हटलंय, आय एम ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय फुले. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट माझ्या मनात स्पष्ट होत आहे. समाज बदलण्यासाठी केवळ विद्रोह पुरेसा नसतो. त्याला एका विचाराची, एका तत्वज्ञानाची गरज असते. आपल्या स्रोतातील एक वाक्य मला इथे आठवतंय, समाज बदलण्यासाठी तलवार नाही, विचार हवा. आणि तो विचार महात्मा फुले यांनी दिला आणि त्या विचारांना शक्ती आणि दिशा डॉक्टर बाबासाहेबांनी दिली. किती अचूक मांडणी आहे ही. आणि म्हणूनच या नात्याचा कळस म्हणजे बाबासाहेबांनी दिलेली ती प्रामाणिक कबुली. ते म्हणाले, फुले नसते तर माझं अस्तित्व समाजात नसतं. ते माझे गुरु आहेत. ज्या व्यक्तीने भारताचं संविधान लिहिलं, ती व्यक्ती इतक्या नम्रपणे आपल्या वैचारिक गुरुचं श्रेय मान्य करते. यातच त्यांचं मोठेपण दडलेलं आहे. हे नातं केवळ गुरु शिष्याचं नाही,
तर एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे दिलेला एका ध्येयाचा तो एस्ताफेट होता. खरंच, फुले यांनी संघर्षाची जी ज्योत पेटवली होती ती विझू न देता बाबासाहेबांनी ती राष्ट्राच्या संविधानात कायमस्वरूपी उजळवली. हा एक असा वैचारिक वारसा आहे जो आजही आपल्याला मार्ग दाखवतो. बरोबर. आणि इथेच आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. फुले आणि आंबेडकरांनी त्यांच्या काळात परंपरा आणि प्रथा म्हणून स्वीकारल्या गेलेल्या अनेक अन्यायी विचारांना थेट आव्हान दिलं. हो, त्यांनी त्या काळातील ॲक्सेप्टेड नॉर्म्सना प्रश्न विचारले. आजच्या काळात या वारसाचं जतन करणे म्हणजे केवळ त्यांची आठवण काढणे नाही, तर आज आपल्या समाजात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण परंपरा किंवा हे असंच चालत आलंय म्हणून स्वीकारतो, पण ज्या खऱ्या अर्थानं समानतेच्या आणि न्यायाच्या विरोधात आहेत. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्या गोष्टींना प्रश्न विचारण्याची हिंमत करणे हेच खरं तर फुले आंबेडकरांच्या विचारांना जगण्यासारखं आहे.